नमस्कार. आज आपण कुठल्याही नंबरला 5 ने कसं मल्टिप्लाय करायचं ते बघणार आहोत. तर नंबर्सचे 2 प्रकार असतात. तुम्हाला माहितीच असेल. पहिला इव्हन नंबर आणि दुसरा ऑड नंबर. इव्हन नंबर म्हणजे कोणत्या संख्या? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? की ज्याच्या युनिट प्लेसला 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 किंवा 0 असे नंबर्स ज्याच्या युनिट प्लेसला येतील, ते कोणते नंबर्स झालेत? ते नंबर झाले इव्हन नंबर. बरोबर. आता त्या इव्हन नंबर्सला जर आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल, तर कसं करणार? एक्झाम्पल घेते मी. समजा जर मी एखादं इथे एक्झाम्पल घेतलं 60 64 हा माझा क्वेशन आहे आणि जर मला आता याला 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल, तर कसं करणार? सगळ्यात सुरुवातीला काय करायचं? 64ला आधी हाल्फ करायचं. 64चा हाल्फ किती येणार? 64चा हाल्फ येणार 32 आणि त्यानंतर सिंपल एक शून्य त्याच्या बाजूला ठेवून द्यायचा. बरोबर? दुसरं एक्झाम्पल घेऊया. जर आपण तिथे 72ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं, तर काय येणार? 72चं काय करायचं सुरुवातीला? हाल्फ करायचं. ते काय येणार? 72चा हाल्फ काय येणार? बेत्रिक 6 आणि बेसक 12 म्हणजे 36 आणि त्याच्या बाजूला काय ठेवून द्यायचं आहे? 0. आता एखादा 3 डिजिट नंबर बघूया. समजा जर मी इथे म्हटलं, की 156ला मला 5 ने मल्टिप्लाय करायचंय, तर कसं करणार? आधी 156चं हाल्फ करणार. 156चा हाल्फ काय येणार? बेसाठी 14 म्हणजे 16 उरले, बे 8 16 म्हणजे 78 आणि त्याच्या बाजूला 0. हे काय झालं त्याचं 5 ने मल्टिप्लिकेशन. हे आपण काय बघतोय सगळ्यात सुरुवातीला आता इव्हन नंबरचं. आता जर मला तसंच ऑड नंबरचं बघायचं असेल तर कसं करणार? ऑड नंबरसाठी आता ऑड नंबर कसे ओळखायचे? की ज्याच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 असे नंबर्स येतील. कुठे, कुठे येतील ते नंबर्स? युनिट प्लेसला. तर ते नंबर्स काय झालेत? ऑड नंबर झालेत. आता जर मी एखादं एक्झाम्पल घेतलं 37. आता 37ला जर मला 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल, तर काय करावं लागेल? सगळ्यात सुरुवातीला 37 - 1 करा. काय येईल ते? 37 - 1 काय येईल? 36 येतील. मग त्या 36ला 2 ने डिव्हाईड करा. 2 ने का डिव्हाईड करायचं? कारण त्याचा हाल्फ करायचं. म्हणजे ते काय येतील? 18 येतील आणि जसं आपण इव्हन नंबरमध्ये युनिट प्लेसला 0 ठेवत होतो, तसं ऑड नंबरमध्ये युनिट प्लेसला आपल्याला सिम्पली 5 पुट करायचा आहे. तर आन्सर काय येईल? 37 × 5 इज 185. आणखी एक उदाहरण घेऊया. जर मी इथे म्हटलं, की 73 मला इथे मल्टिप्लाय करायचं आहे. कितीने? जर 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल, तर सुरुवातीला काय करावं लागेल? 73 - 1 72. 72ला 2 ने डिव्हाईड करायचं. म्हणजे काय येईल? त्याचा हाल्फ येणार. तर ते काय येईल? 36 येईल आणि 5 ठेवून द्यायचा. कळलं? जर आता मी अजून एखादं समजा उदाहरण घेते. समजा जर मी इथे 87 करून बघूया. 87ला जर मला 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल, तर कसं होणार? आधी 87 - 1 87 - 1 करायचं. 87 - 1 काय होणार? 86 होणार. मग त्या 86ला 2 ने डिव्हाईड करायचं. ते काय येणार? 43 येणार आणि युनिट प्लेसला त्याला काय ठेवून द्यावं लागेल? 5 ठेवून द्यावं लागेल. म्हणजे ते काय येणार? 435. कळलं? म्हणजे आपण काय केलं, जर इव्हन नंबर असेल, तर इव्हन नंबरला सुरुवातीला जर इव्हन नंबर असेल, तर इव्हन नंबरला तो नंबर आधी हाल्फ करायचा आणि त्याच्या युनिट प्लेसला 0 ठेवायचा आणि जर ऑड नंबर असेल, तर त्या नंबरमधनं पहिले 1 मायनस करायचा, मग तो नंबर हाल्फ करायचा आणि त्याच्या युनिट प्लेसला 5 5 ठेवून द्यायचा. असे तुम्ही 3 डिजिटचे मल्टिप्लिकेशन सुद्धा करू शकता. नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट बघा. लवकरच भेटू. थँक यू.